नमस्कार मंडळी, तुम्ही नेहमी ऐकत असाल माणसाची किंमत त्याच्या कर्तृत्वावरून ठरते. पण खरंच आजची ही गोष्ट तुमचं विचारचक्र पूर्ण बदलून टाकणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हालाच शोधायचं आहे की तुमचं खरं मोल किती आहे. एकदा पुण्याच्या आसपासच्या एका गावात एक फारच ज्ञानी आणि अनुभवी साधू महाराज आलेले असतात. तेवढंच काय, त्यांची कीर्ती इतकी की आसपासचे सगळे लोक त्यांच्या दर्शनासाठी अगदी रांगेत उभे राहतात. त्या गर्दीत एक गरीब, थकलेला, चिंतेत बुडालेला माणूस साधू महाराजांकडे येतो. तो अगदी हळूहळू बोलतो, महाराज, आयुष्यभर मेहनत केली पण काहीच शिल्लक नाही. कर्जात बुडालोय, कृपा करा. साधू महाराज त्यांच्या झोळीतून एक निळसर चमकणारा रत्न बाहेर काढतात आणि म्हणतात, हे घे. हा खूप मौल्यवान रत्न आहे, पण आधी कोण किती किंमत लावतो ते बघून ये. तो माणूस पहिल्यांदा एका फळवाल्याकडे जातो. फळवाला म्हणतो, अहो दादा, हे तर काचेसारखं दिसतंय. फार फार तर 1000 रुपये देईन. माणूस पुढे जातो आता एका भंगारवाल्याकडे. तो म्हणतो, हे काहीतरी वेगळं आहे, मी 10,000 पर्यंत देईन. हसत हसत पुढे जातो एकदम डान पॉलिश करणाऱ्या सोनाराकडे. सोनार म्हणतो, हे रत्न खूपच खास आहे, मी 1 लाख देईन. शेवटी विचार करून माणूस शहरातल्या सगळ्यात मोठ्या हिरा व्यापाऱ्याकडे जातो. त्याने रत्न पाहिलं, डोळे विस्फारले व म्हणतो, हे रत्न तर अमूल्य आहे. माझ्याकडे कितीही पैसा असला तरीही मी याची खरी किंमत चुकवू शकणार नाही. म्हणजे बघा मंडळी, मोल हे माणसाच्या मूल्यावर असतं, पण प्रत्येक जण ते ओळखू शकत नाही. आपण कोण आहोत हे आपण ठरवतो, दुसऱ्यांची मतं हे आपलं मूल्य ठरवत नाहीत. कोणीतरी तुम्हाला 1000च समजेल, कोणीतरी लाखात, पण खरी किंमत ओळखणारा असतोच कुठेतरी. तुमचं अस्तित्व हे अमूल्य आहे, म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. इतरांच्या मतांनी तुमचं आत्ममूल्य ठरू देऊ नका. तर मंडळी, गोष्ट आवडली का? जर तुमचंही स्वतःवरचं मूल्य कधी हरवलं असेल तर हा व्हिडिओ अजून एकदा बघा आणि हो शेअर करायला विसरू नका, कारण कुणाच्या तरी मनाला आज या गोष्टीची गरज असू शकते. सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूच अशाच एका सशक्त आणि प्रेरणादायी गोष्टीसह. धन्यवाद.